कालच्या प्रसंगात प्रल्हादाला ज्या वेळेला उकळत्या तेलात टाकलं होतं ना, त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाने एक चंदनाची काडी त्या कढईत टाकली होती. उकळत्या तेलात एक चिमूटभर टाकलं की तेल बर्फा इतकं थंड होते. तापली या तेला बावनी चंदन शनई कबुंद शीतल करी. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. मी परवाला बोलून गेलो, या पवित्र देशात एक अशा झाडाची काडी आहे, ती झाडाची काडी जर 6 महिन्याच्या पुढे 7 महिन्याच्या आत पोपटाच्या जिभेला घासली तर ते पोपट तुम्हाला रामराम घालतंय. इतकी त्या काडीत ताकद आहे. इतका देश पवित्र आहे आपला. पण आपण दुसऱ्याचे झाडं लुचायलो. आपण संस्कृत्या पण दुसऱ्याच्या बोकांडीवर घेतल्या. आपल्याकडे दिवा लावणं ही शुभ पद्धत आहे. बाई बाळांतीन झाली, डिलिव्हरी झाली की हॉस्पिटलमध्ये दिवे लावतात काय काय बाया. 5-7 दिवस जर ती बाई तिथे राहिली ना, एखाद्या वेळी डॉक्टरला आवडू न आवडू पण त्या दिवा लावतातच. आगा सटवीची राती नवी संबीजे वाती. आणि आपण वाढदिवसाच्या दिवशी व्हायलो. किती हलकटपणाचं टोक आहे. आपल्याकडे माणूस मृत्यू पावल्यावर दिवा लावतात, अंत्यविधी झाल्यावर 10 दिवस त्या जागेवर दिवा लावतात. आपल्याकडे बलिपिंड देताना यज्ञ केला, हवन केला की भातावर पिंड देतात, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात. दिव्याची पद्धत आहे आपल्याकडे. आणि वाढदिवसाची शेतामध्ये जर रास भरायची असेल तर शहरात दिवा नेत होते. इतकी दिव्याची पद्धत आहे. आपण वाढदिवसाच्या दिवशी दिवे व्हायलो. काही काहीचे वाढदिवस इतके हलकट. केक तोंडाला लाव, केकामध्येच तोंड घातलं एका माणसाचं, जागेवर पोरग मेलं. त्याच्या नाका तोंडात केक गेला ना, हवाच घ्यायला भेटली नाही. एकाचा वाढदिवस आणि एक जागेवर मेलं. काय ते केकन, काय ते सोंगन, काय नाटक. वाढदिवस करायचा, हार घाला, गंध लावा, अक्षिदा लावा, ओवाळा, आक्षण काढा. ही पद्धत आहे. अहो दम नाही कीर्तनायला आणि भागवतायला. जिवंत माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. एका मोठ्या घरी आम्हाला घरी बोलवलं. आम्ही बैठकीत 2 जण बसलोत. मी एक जण माझ्यासोबत होत. त्याला म्हणलं, अरे काय यांच्यावर देवान प्रसंग आणला, काय लेकरू गेले यांचं. आम्ही फोटोकोड पाहलो. तोपर्यंत बाई आली म्हणली, महाराज हा अहमदपूरला शिकायला आहे. अरे बापरे. बहीण मग याला फारकच काय घातला. ते वाढदिवसाच्या दिवशी म्हणलं, बाई सुटकेसमध्ये ठेवून द्या फोटो. इतक्या चिमुकल्या लेकराला वाढदिवसाच्या दिवशी हार घातलेला फोटो तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलाय. असं लावत नसतात मंजुळा. चतुरा असं वेडेवानी करू नकोस बाई. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, शास्त्र. आपल्या घरातली गेलेली माणसं त्यांचे फोटोचे चित्र प्रतिमा दक्षिणेकडे तोंड करून असावं. नाहीत लावतात. आपल्याकडे तर्पण जर करायचं असेल, माहीत नाही आपल्याला आपले वडील आजोबा कोण्या दिवशी गेले, त्या दिवशी तर्पण करण्यासाठी 4-2 लोक बोलवतात. ते तर्पणाचे मंत्र म्हणत असताना विधियाम निषदो सव्यापसव्य सव्याना जायते वृष्णिरोष्णिभराया यज्जायते सर्वाश्रुतो पितरो तृप्तावसः यज्जायते मुच्यते मुच्य सर्वस्थितः रक्तांबर सकला श्वेता भयभावेति ये तो काल सर्परस्तुरी शांतिरे भवति व्याप्तिरो जायते सर्वः निधिपदे सर्वहाप्तिष्ठि त्रिपिंडी सर्वस्थितः दक्षिणाधिपतये नमः मुखप्रभाभ जायतो येन तर्पणोस्थिरः. दक्षिणेकडे तोंड करून तर्पण विधी करतात. शास्त्र आहे त्याच्या पाठीवर. तुम्हाला तर नाशिक जवळ आहे. तुमच्या नाशिकला तर कुंटाला तर्पण होतंय. हे तुम्हाला मी सांगायची काय गरज आहे. MDला डी फार्मसी केल्यानं कशाला शिकवायचं आहे का नाही. डी फार्मसी झाल्यानं MDला कशाला शिकवणार नाही का नाही. तुमची MD झालेली, तुम्ही नाशिक जिल्ह्यातली माणसं आहेत, मी कशाला शिकवतो तुम्हाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीवर. काही नाही करायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. आपल्या शास्त्रात जे पोषक किती घेतलं पाहिजे माणसं. बघा हो, अहो मिस्त्री काम करणारा, सिमेंट कालिणारा मुसलमानाचा मिस्त्री तर श्रीमंत मुस्लिम त्याची संस्कृती मोडीत नाही हो, मोडीत नाही. आपल्या लग्नातले मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. ताईगण बाईगण व घरा आडाल्यावानी काही पण असे करतात. काय मूर्खपणाचं टोक आहे. दमे का सप्त्याला भागवतायला कीर्तनाला रामायणाला कोणाला गुण येतोय. असो ते चवन एकदम तरुण झाले. हे कुळ कोणाचं होतं माहितीये का. उद्या परवाला सांगितलं असं तुम्हाला. उद्याच्याला शर्यती राजा, शर्यतीला अनर्थ नावाचा पुत्र, अनर्थाला रेवत नावाचा पुत्र, रेवताला रेवती नावाची कन्या,
आणि रेवती नावाची कन्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भावजई बलराम दादाची पत्नी. आपल्या मुद्द्यावर येऊ. अमृत आणलं, वाटाघाटी करायची ठरलं. भगवान विष्णू परमात्म्याने रात्री सभा घेतली आणि सर्व देवांना सांगितलं, लक्षात घ्या आपल्याला अमृत प्यायचंय, वारुणी नावाचं मध्य राक्षसांना द्यायचंय, पण पंक्ती दोन बसतील, एक राक्षसाची पंगत असेल, एक आपली पंगत असेल. पण लक्षात ठेवा, अमृत मी वाहणार, पण मी देवाच्या रूपात नाही वाहणार, मी मोहिनीच्या रूपात वाहणार. सर्व देवांना सांगितलं, मी मोहिनीचं रूप म्हणजे स्त्रीचं रूप घेईल, त्यावेळेला तुम्ही आकर्षित होताल. पण लक्षात घ्या, मी वरून बाई ना आतून बुवा आहे. काय सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं? नाना मी वरून बाई आहे ना आतून बुवा आहे, येडेवाणी करू नका. सगळ्या देवाला सावध केलं. पण राक्षसामध्ये एक राक्षस महाचतुर होता. त्या राक्षसाचं नाव होतं राहू. हे देवाच्या पंक्तीत बसलो. संगतीचा लय मोठा लाभ आहे बरं का. हे बा, संगतीमध्ये इतका फायदा आहे आणि संगतीमध्ये इतकं दुःख आहे ते विचारूच नका. एक बाई बाजारात गेली, 2 बरण्या आणल्या प्लॅस्टिकच्या, 5-5 रुपयाच्या. प्लॅस्टिकच्या बरण्या 5-5 रुपयाच्या, 1-1 किलो माल बसवत होता. एका बरणीमध्ये तूप टाकलं आणि एका बरणीमध्ये मीठ टाकलं. मीठ 10 रुपये किलो नाना काका, आणि तूप 650 रुपये किलो. लोणकड्याचं तूप होतं. बरणी केवढ्याची होती? 5 रुपयाची. जिच्यात तूप टाकलं तिची किंमत किती झाली? 655. जिच्यात मीठ टाकलं तिची किंमत किती झाली? बरणीचे 5 आणि मिठाचे 10, 15. बरण्या दोन्ही किती रुपयाच्या आहेत? 5-5 रुपयाच्या. एका बरणीची किंमत किती वाढली? 650. एकीची किंमत किती वाढली? 10 रुपयानं. कशाचा परिणाम आहे? संगतीचा. तुपाची संगत केल्यामुळं किंमत इतकी वाढली, मिठाची संगत केल्यामुळं संगत इतकी घडली. परिणाम पुढचा आहे का? तुपाची बरणी कुठं ठेवते आणि मिठाची बरणी चुलीपाशी शेकानच वाकली, थोत्तर एकीकडं आणि बुडी एकीकडं. तुपाच्या बरण्या वाकलेल्या पाहिल्या का तुम्ही? मिठाची बरणी आधी काय 10 रुपये किलोचं मीठ वाकू द्या, तोंड एकीकडं बुडी एकीकडं, मधात वाकलेली. कशाच ताकद आहे? संगतीची. ज्या बरणीला तुपाची संगत झाली तिने पुन्हा संगत सोडायची नाही. पण तूप संपल्यावर बरणी वाट्यावर आली आणि दीपावलीला मेंबर जास्त वाढले. मुलीचे मुलं, मुलीच्या मुली, कोतवाला 2च होते. मग ज्या बरणीतलं तूप संपलं तिला छिद्र पाडी सुतळी लावली आणि एका नातानं ती बरणी तिकडे नेली. संगत सज्जन की करले. चांगल्याची संगत करायची, फायदा होत असतो माणसा. बघा, देवाच्या पंक्तीत बसला हा व्यक्ती राक्षस. देवाच्या पंक्तीत बसल्याच्या नंतर काय मोहिनीचं रूप घेतलं. एका हातात अमृत, एका हातात मद्य. मद्याचा हात राक्षसा कोणी, अमृताचा हात देवा कोणी. पंगत बसलेली आणि प्रत्येक राक्षसाला वाटायचं मला भेटावं. सगळ्याच्या मांडीवर बसली आणि स्वतःची दिसत होती, दुसऱ्याच्या मांडीवरली दिसत नव्हती. बोलूनच गेला. कळालंच नाही अमृत प्यालो का दारू प्यालो. पण इकडं वाढ्याच्या नंतर आता देवानं सुरू केलं. उदगोर भगवान्नोद प्रपूर्णेन भवपूर्णमुच्यते जठरानरो तृप्तावसानां सर्वास्थित पूर्णो पूर्णभवस्थितायां पूर्णामृतो सर्वस्थितो पीयूषो सर्वास्थिताया यज्जायते नाहम उदरोस्विहाय. असा श्लोक म्हणायला सुरुवात केली. आपल्याकडे श्लोक म्हणण्याच्या पद्धती सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. कसले श्लोक पंक्तीत म्हणायचे, कसले पण म्हणता येत नाहीत ना अण्णा. कसले पण श्लोक. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम सीता राम. आसनवरी टाका. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम, श्याम श्याम राधे श्याम, राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम. राजा राम राम राम,
राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्र अशा फार मोठ्या गादीवर आरूढ असणारे एक आध्यात्मिक वैश्यान्नरो स्थिता दग्धा स्थित कामा भयोत्ती वैश्यान्नरो हो कामाला विस्तू लावलेले एक महान अधिष्ठान अशा परम पावन गोड अधिष्ठानावर आरूढ असणारे माझे पूजनीय वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय स्वामीजी सद्गुरू शिवगिरीजी स्वामी मनाचा मोठेपणा करून या पवित्र प्रसंगात आज या व्यासपीठावर स्वामीजी आरूढ आहेत. त्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. उपस्थित अजून काही महात्मे आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. कालच माझं आणि स्वामीजींचं बोलणं झालं. कार्यक्रमाचा व्याप होता, एक दिवस येतो म्हणले, आज आले. तुम्हा सर्वांना विनंती करतो, त्यांचं टाळ्याच्या याच्यात स्वागत करा. मी दुपारी सुद्धा विठ्ठल अण्णांना म्हटलं येणार आहेत. एवढं मोठं कार्य. मागे ललिता पंचमीच्या वेळेस बाबाजींचा जन्मोत्सव असतो जनार्दन स्वामींचा. महाराज की जय. महान योगीराज, ज्या तपस्वी योगीराजांनी या परिसरातल्या खूप अज्ञानी जीवावर उपकार केला आणि त्या अज्ञानी माणसांना माणसं म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे सद्गुरू जनार्दन स्वामी त्या सत्तेवर आरूढ असणारे आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य शिवगिरीजी स्वामी. फार सुंदर तिथेही बांधकाम चालू आहे आणि इथे जवळच एक पुन्हा एक आश्रम आहे. मी तिथं सुद्धा जाऊन आलो. अगदी सुंदर, अगदी सुंदर गौशाळा वगैरे, अगदी फार मोठं कार्य. मागे ज्या वेळेला मी ललिता पंचमीला गेलो, म्हणजे रतनजी भाऊ शेवाळे मला तिथे घेऊन गेले. स्वामीजींनी त्याच वेळेला सांगितलं, कीर्तन तर आज करा पण एक भागवत द्यावाच लागेल. दुपारीच विषय झाला भागवताचा. महिमा संपन्न असणारे अधिकारी महात्मे या जगताप कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी स्वामीजी आले. आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना साष्टांग प्रणिपात. मूळ कथेवर येतो. गुरुवर्य रघुनाथ बाबा सुद्धा आहेत. राक्षसाच्या प्रत्येकाच्या मांडीवर मोहिनी होती. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. अमृताची साठवाटी करी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मस्त झाली राक्षस मद्य पिऊन. देवांना अमृताची वाटणी झाली. हा राहू नावाचा व्यक्ती एकीकडे सूर्य आणि एकीकडे चंद्र दोघांच्या मध्ये बसला. आपल्याकडे पाय धुवून जेवायला बसत असते. कोरोनानं शिकवलं बरं आपल्याला. ना ना डॉक्टर साहेब, कोरोनाने स्वच्छता दिली. स्वामीजी कोरोना यावा अशी माझी इच्छा नाही, पण कोरोनानं माणसाला स्वच्छतेचा संदेश दिला. हातच धुईने गेले. हो, बाहेरून आल्यावर पाय धुईने गेले, मांडी घालीने गेले, तसेच जीव लागले. आपल्याकडे संस्कृती होती, लघुशंकेला गेले की चूळ भरा, बहिर्दिशेला गेले की पाय धुवा. ह्या कोरोनानं शिकिलो माणसाला पहिल्या वळणावर आणलं.
पहिल्या वळणावर आणलं. पाय धुवायची, महात्म्याच्या पंक्तीत बसले असते तर शर्ट काढून बसायचं, असा नियम आहे. पाणी फिरवायचं मुंग्या आत येऊनी म्हणून. हो, एक जणाला विचारलं, का हो जेवताना पाणी? आज नाना जरा जरासं लांबण बरं, आज मला तर दूर जायचं म्हणा, पण आता कृष्ण जन्म करावाच लागतोय आज. आमच्याकडे यशवाडी नावाचं एक संस्थान आहे. उद्या 15,000 लोकांचं अन्नदान असतं शनी अमावस्याला, फार मोठं. 20-20 किलोमीटरहून काही लोकांचे पायी जाण्याची प्रथा आहे. तिथं पायी येतात मोठी मोठी लोक, फार मोठं संस्थान. 2-4 कोटीचं मंदिर आहे जोधपुरी दगडाचं. तेलाचे मारुती आहेत तिथं. सूर्याचं शनीचं अधिष्ठान असतं त्या देवतेमध्ये. जसा वेळ भेटेल तसं बघत राहू. आणि मग पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. बसा स्वामीजी. हल्ली काय झालंय आपल्याकडे, श्लोक म्हणण्याच्या पद्धती काही म्हणायलेत. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळीवाणी. असले श्लोक असतात का? राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर मुतून गेला. बसायची जागा हाणायला पाहिजे नालायकाची. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. स्वामीजी शेषाचं रूप काय? सर्प. मग लक्ष्मण जर शेषाच्या सर्प रूपात आहे तर काय उंदराची माय येली त्याच्या ताटात मुतायला? हा तर सिद्धांत कळतो का नाही तुम्हाला? लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. उंदीर कोणाला भेटू? सर्पाला. काय हिंमत आहे त्याची? काय तयाची माय व्याली. कसं शक्य? हा श्लोक म्हणणाऱ्याला इतका हाणायला पाहिजे की पुढच्या वर्षी काल्याच्या दिवशी त्याचा दावा यावा. नालायक असले श्लोक म्हणत असते तो कुठं. काही काही तर इतकी भांडणं श्लोकात. त्याची नकटी बायको गरवार रे, हे असले श्लोक असतात कुठं जेवताना. भक्तव्यान सुधेयती पंगतीना, अन्नपूर्णे भय जठरान लोना. तृप्तावसाना रसनाति प्रिय, पारणिरो रजायं रसना भयाना. दंतादिवोष्टे तालव्यास्तिताना, सुखदो भयाना नाम चिंतयामि. भोक्तो सदाया मखेषु पुण्य, गोपाल कृष्ण भगवान. हे श्लोक म्हणायचे ना. काही श्लोक तुला ढगायला लागली कळ गाणं पाठ असेल ते म्हणतो का जेवताना? फार सुंदर श्लोक. श्लोक म्हटले पाणी फिरवलं. घंटा कशा करता वाजितो अजून लय घंटा येईल पत्ता नाही. एक जण म्हणला घंटा याच्या करता वाजवायची, मी आलो म्हणून देवाला सांगायचं. आणि ते झोपलेले होय. देव ज्याच्या नावानं झोपला त्याला भिंतीला टेकलेला असते. त्याच्या पुढे शेणाचा गोळा असते. 2-3 उदबात्यान म्हाताऱ्या रडायल्यात. कसे दिसायलेत बाई. मी आणलं ते तिकून आहे, मी ऐकून. देवाला कुठं झोप आहे? देव ज्याच्यासाठी झोपलाय त्याचं इहलोकातली यात्रा संपली. जिवंतासाठी देव झोपत नाही. घंटा वाजायला एक नाद आहे. नाद लुब्ध भये घंटा भयाना, चित्तर भ्रष्निर्भयतति जाये. सुधाति छंदम पराति कोपम, विन्मिक्षया मस्तिक्षाना. ती घंटा सुद्धा अशी असावी, कासं किती, पितळ किती, तांब किती, त्याचा लोलक किती, त्याचा नाद उमटल्याच्या नंतर हृदयावरलं प्राबल्य गेलं पाहिजे. चित्त शुद्ध स्थिर झालं पाहिजे आणि देवाचं दर्शन घेण्याकरता गोड. नाही तर जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. याच्याकडे घंटा आहे. पाणी का फिरवावं त्यासाठी शास्त्र आहे. श्लोक का म्हणावा? आपण जेवत असताना श्लोक म्हणून गजर करावा. म्हणजे श्वास नलिकेमध्ये आणि अन्न नलिकेत असलेला अडथळा
तो दूर होत असतो, मग आपल्याला ठसका लागत नाही. हे झालं विज्ञानाचं कारण. आणि म्हणून शास्त्राची खुट्टी हाणली. श्लोक म्हणी जा जसा मोकळा होतो स्वामीजी. श्वासनलिका मोकळी होती, अन्ननलिका मोकळी होती. फायदा आहे ना त्याच्यासाठी. भात अगोदर का खावा याचं सुद्धा शास्त्र आहे. पण बरीच लोक भाताच्या बोकांडीवर दुरून ठेवतात. दुरणाच्या खालीच भात दाबला. लय दुरण्याला कळत नाही भात दुरणाखाली दाबीत नसतील म्हणून. का हे पण आता भागवतकाराने सांगावं. चला पुढे सरकू. असंच लांब होतं बघा. उभाट्यावर थांबलं की रान कमी होतं. मग हा मध्ये बसला. हे श्लोक म्हणत असते त्यानं द्रोण तोंडाला लावला. एकीकडे सूर्य आणि एकीकडे चंद्र. अरे म्हणे हे आपलं नाही. तोपर्यंत सुदर्शन सोडलं तुकडे. एक राहू एक केतू. पण बेट्यावर तुम्ही आम्हा दोघांना का दाखिलं म्हणून आजही चंद्राला आणि सूर्याला ग्रहण लागते राहू केतूचं. काय शास्त्र. हे समुद्र मंथन झालं. या समुद्र मंथनामध्ये माझ्या भगवंताने एक अवतार घेतला. कुर्मरूप धरे धरी घन श्याम ग. पर्वताशी पाठ देई देई घन श्याम ग. कुर्मरूप धरे धरी घन श्याम ग. ती मंद्राचळ पर्वताची रई लावित असताना कासवाचं रूप धरलं. बायकांनी रई लावली पाहिजे. अष्टांग हलते स्त्रीचे. सव्यास्तितो पारणिरो भयाना जन्नो जंगा भय कटीची जायम. सव्यापसव्य नलास्तिताना मंथेषु क्रिया दधिमंथिताना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना. करू दे मंथना करू दे मंथना. करू दे मंथना बाळा करू दे मंथना. सोड रवे सोड बाळा करू दे मंथना. छट रव्या फेकून दिल्या. त्याच्या मांजरा जाळल्या. त्या रवीला 2 मांजरा असतात ना दोराला. छट जाळ. आता मिक्सर नावाची रई आली. मध्ये लोणी टाकलं की एका मिनिटात जिकडं तिकडं कार्यक्रम. चला असू द्या. रई लावली. खाली जात होती म्हणून कासवाचा अवतार. मंदिरात कासव का असावा याचं फार मोठं तात्विक उदाहरण आहे. कधी जर या परिसरात कीर्तन असलं तर आठवण करून द्या अण्णा. कासवाचं मुद्दाम सांगेल. पुढे सरकतो. वरा अवतार झाला हिरण्यक्षासाठी. नरसिंह अवतार झाला प्रल्हादासाठी. कुर्मा अवतार कासवाचा झाला 14 रत्नासाठी. भगवंताने एक वामन अवतार घेतला. राक्षसांच्या अंतकरणामध्ये द्वेष निर्माण झाला. बळीने विश्वजित नावाचा यज्ञ केला. हा यज्ञ केल्याच्या नंतर देवांना पुन्हा प्राबल्य दुर्बलता आली. दुबळेपण आलं देवांना. स्वर्गावर आधिपत्य राक्षसांचं झालं. काय करावं म्हणून जगाच्या मालकाने एका माऊलीच्या पोटी अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे वामन भगवान की जय. वामनांच्या हातामध्ये कमलंडू आहे. हातात छत्री आहे. बगलात दर्भाची चटई आहे. पायात खडावा आहे. खुजट रूप आहे वामन अवतार. हातामध्ये पळसाचा दंड आहे. का घेतला असेल पळसाचा दंड? पितृशमनाचा विधी पळसाचा दंड असतो. त्याच्याकरता पलश लागतो. पळसाचं लाकूड. आपल्या आजोबा पंजोबाचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पोळ्याची अमावस्या असतील. या पोळ्याच्या दिवशी पळसाचं लाकूड भिंतीला ठेवायचं. त्याच्यातलं ईदभर कापून वरी अलकडीला टांगायचं. आपल्या आजोबा पंजोबाचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी त्याचा पाठ काढायचा आणि आपण जो पितर ठेवतो त्याच्या पायाखाली तिची पट्टी द्यायची आणि पाय धुवायचे. पितृदोष शमन. पळसाच्या लाकडात फार. कारण 11 वनस्पतीपैकी हवनासाठी पळस सुद्धा लागते. फार मोठी ताकद आहे त्याच्यात. वामनाने पळसाचा दंड घेतला. बलीचा यज्ञ चालू होता. त्या यज्ञात प्रवेश केला. द्वार खडा भगवान बली तेरे. द्वार खडा भगवान भिक्षां देहि मा. राजा बळीच्या पत्नीनं 2 मुठी 3 मुठी तांदूळ आणि 3 मुठी खारका टाकल्या. पण राजा बळी आले. बळीनं सांगितलं सूर्याच्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर सूर्याच्या तेजाला लाजवील इतका तेजस्वी महात्मा आलाय. हा महात्मा नसून कोणीतरी अधिकारी असेल. सांगितलं महाराज जी आपण काहीतरी मागा. त्याला सांगितलं मी आतापर्यंत काही मागतच नाही. ते खोटं बोलत होतं. कोण महाराज होतं माहिती तुम्हाला?
पंढरपुरात. नकोय म्हणे. राजा बळीच्या एक शपकपूर आहे, मला शास्त्राधार पुराणाधार वेदाधार नाही. राजा बळीच्या यज्ञ मंडपात एक जोडा बांधलेला होता. जोडा म्हणजे बूट उलटा. आमच्या यज्ञात आल्यावर मागावंच लागेल, नाही मागितलं की त्याला 3 जोडे मारायचे. देवाने विचार केला याच्या कशाला जोडे खायचे, याला तर वाजवण्यासाठीच आलो. मग काय पाहिजे म्हणे. राजा देताल का? हो 3 पावलं भूमी. सोडा संकल्प. ऊर्जेश्वतीचे पती षंड आणि आमरकाचे वडील मुनिश्री शुक्राचार्य दैत्यराज यांचे गुरु होते. सांगितलं राजा बळी हे महाराज नाही रे, हे महाराज नाही, हे पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे. राजा बळी हुशार होता. ब्रह्मांडाचा मालक जर पठ्ठ्याच्या दारात भीक मागण्यासाठी आला असेल तर माझ्यासारखा दातृत्वान कोण असेल. मला संकल्प सोडायचा. पण गुरुच्या लक्षात आलं बळी वाया जाईल. संकल्पासाठी 3 वस्तू लागतात, पाणी, तांदूळ आणि पुष्प. पाणी, तांदूळ आणि पुष्प. हातात पुष्प घेतलं, तांदूळ घेतले. पाणी सोडण्यासाठी जी झारी घेतली त्या झारीच्या नौका शुक्राचार्य बसले. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. दान करत असताना आडवा आल्याच्या नंतर असं विघ्न येत असतं. शुक्राचार्याला एक डोळा झाला. वेगात सांगतो पुढे. संकल्प सुटला. ब्रह्मांड एका पावलात, 21 स्वर्ग 14 भुवन एका पावलात, राहिलेला कुठं देऊ. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. पातळात घातलं. त्याच्या मागचा एक प्रसंग बघा कसा झाला. तर राजा बळीच्या मुलीचं नाव होतं रत्नमाला नावाची कन्या. ही रत्नमाला नावाच्या राजा बळीची कन्या हिनं वामनांना बघितल्याच्या नंतर तिच्या मनात एक वासना आली, असा सुंदर मुलगा आपल्याला असावा. भगवंतानं सांगितलं तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा इतकं तुझं पुण्य नाही, पण एक दिवस तू माझी माय समजून मी तुझं स्तनपान करीन. वासना होती स्वामीजी. भगवंतानं सांगितलं एक दिवसापुरती तुला माय समजील आणि मी लहानपणी तुझं स्तनपान करीन. काय हरकत नाही देवा, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. हिला हे वरदान दिलं आणि मग जगाच्या मालकानं ह्या 3 पावलं भूमीच्या बदल्यात एका पावलात बळीला पाताळात घातलं. तिची वासना लगेच बदलली. मेल्या, माझ्या बापाला पाताळात घालतो, तू माझं एक दिवशी दूध पिणारच आहेस, त्या दुधात तुला विष पाजून मारीन. देव म्हणला ते सुद्धा पूर्ण करीन. हीच राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या पुढे द्वापार युगात कोण म्हणून जन्माला आली? पुतना. वा. भरुनी काळ कुटस्थनी पातली तये भूमी. ही पुतना, ही रत्नमाला, म्हणून तिचं नाव वासना आहे. वासना. पुतना कोण आहे? तो वासना आहे. ती पुढे जन्माला आली. देवाला मारण्यासाठीच भाव तिचा वासना. राजा बळी पाताळात येत. हटकेश्वर नावाचं भगवान शिवशंकराचं अधिष्ठान आहे. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, पाताळ. रसातळाच्या ठिकाणी सुंदरसं मंदिर. तिथं राजा बळी भगवान शिवजीचे भक्त. राजा बळीच्या दारामध्ये वाचमन कोण? पंढरपुरातला मालक. वाचमन. नारद एके दिवशी आले वैकुंठात. आईसाहेब रडू लागले. लक्ष्मी आईसाहेब म्हणजे आईसाहेब रडायला काय झालं? फार दिवस झाले ते नाशिकच्या बाजाराला म्हणून गेले, लासलगावच्या आणि वापसच नाही आले. असं कधी होतच नाही हो नारदा. लई दिवस झाले मी लासलगाव पण सगळे एसट्या बघायले, पण कोणाची एसटीतून उतरणत. नारदाला सिंहासन टाकलं बसायला, म्हणून सिंह प्रतिमा करण्याची पद्धत होती. नारद प्रसन्न झाले. नारदानं सांगितलं आईसाहेब तुम्हाला सांगतो पण कोणाला सांगू नका. ते लासलगावच्या बाजारातून सरळ रसातळाला गेले आणि बळीचा दार सांभाळायले. ठीक आहे. आईसाहेब एका पौर्णिमेच्या दिवशी गेल्या आणि राजा बळीला लाल रंगाचा दोरा बांधला. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी दोरा बांधत असताना एक मंत्र आहे, त्याच्यात बळीचं नाव असते. मी म्हणत नाही, गुत्त थोडं घेतलंय. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येते ना, म्हणून ते घरी गेल्यावर मंत्र पाठ करा तुम्ही. अण्णा सांगतो परवा दिवशी तुम्हाला 1 तारखेला. बळीला राखी बांधली स्वामीजी. ही झाली बहीण. कोण? रुक्मिणी आई साहेब थोरे साहेब. बहीण झाल्या. महाराज
बहिणीनं आपल्याला राखी बांधली, बहिणीला काय द्यावं अण्णा, काय देऊ तुम्हाला? हिला का गहू नव्हते ना, हिला का ज्वारी नाही, काहीच्या इथं तांदूळ नाहीत, काही तर हिच्या इथं कांदे नाहीत. लासलगाव मध्ये कांदे किती होऊ द्यायचे का नाही होऊ द्यायचे? जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. तिला काय करायचं, पैशाचं काय, साडीची गरज होय तिला? नाही पण ताई काहीतरी माग. काय नाही दादा, त्या दारातलं ते पोरग ते वॉचमन आहे, असू दे वॉचमन, पण बरं आहे तेच नाही ते. ती म्हणली तू यासाठी वॉचमन आहे पण मालक आहे ना. पौर्णिमेच्या दिवशी सुटला, तेव्हापासून राखी पौर्णिमेचा सण आहे. भविष्योत्तर पुराणातलं चरित्र वाचा, भागवतात बघायचं नाही. पुन्हा म्हणताल बाळ्या काहीही बोलू तू. हो, तुम्हाला जायचं इकडं नाशिकला आणि बसले तुम्ही औरंगाबादच्या एसटीत, तसं कसं तुम्हाला नाशिक गौसन? भविष्योत्तर पुराणातलं चरित्र बघा. राखी पौर्णिमा मी काल बोलून गेलो. त्वष्ट्याला मारलं इंद्राने, ब्रह्महत्येचं पातक लागलं, कमळाच्या देठामध्ये बसला, त्याच्यावर कमळाचं फुल लक्ष्मीचं अधिष्ठान. हो, इंद्रानं बहीण मानलं, ती पौर्णिमा तीच होती, म्हणून राखी पौर्णिमेचा सण आपल्याकडे आला. आपल्याकडे राखी पौर्णिमेचा सण एकच आहे, बहिणीनं राखी बांधा आणि त्याचा 2-4 हजाराला मुर्दा पाडावा. त्यानं नाही चांगली साडी घेतली की मेल्याचं माझ्यासाठी चट जळालं, तिनं असं म्हणावं. असं नाही मंजुळा, राखी पौर्णिमेचा सण याच्यासाठी नसतो, त्याच्या पाठीमागं फार तत्व आहे. काही ठेवलं पाहिजे पाठीमागं. आपण कोण्या याच्यातली माणसं आहोत, काही बघितलं पाहिजे. काय नसतं आपल्याकडे. एक जणाला विचारलं मला, महाराज दिवे काऊन लावते दिवाळीला? म्हणलं का, मला माहीत होतं ते उपेक्षात्मक बुद्धीने विचारायले. त्याला जर माहिती करून घेण्यासाठी विचारलं असतं ना गव्हाणे साहेब, तर त्याला पटकन सांगितलं असतं. माझ्या काय गोळ्या थोड्याच संपलेल्या आहेत. पण त्याला दाखवायचं होतं मी किती हुशार आहे. म्हणलं काय आपल्याला काय नाही, तुम्हाला माहीत नाही महाराज काय झालंय, अति थंडी वाढली आणि सगळ्यांनी छतावर दिवे लावले की थोडी उष्णता वाढते आणि थंडी निघून जाते. वारे वा, बहादर आहे सुमळ्या तू. तुला मेल्यावर मंदिरात मीठ लावून ठेवू म्हणजे कायमस्वरूपी तुझा आदर्श घेत जाऊ. दीपावलीच्या दिवशी दिवे लावणं म्हणजे यमाला दीपदान असते. यमाची मृथा नावाची बहीण होती, काळाची बहीण. तिनं सांगितलं, दादा माझ्या घरात कोणीच मरू देऊ नकोस. यमानं सांगितलं, ताई या पृथ्वीवर वाचण्यासाठी एकही नाही आला, पण तू एक काम कर, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया 5 दिवस सर्व दिशेला दिवे तोंड करून दिवे लावा. एरवी कोण्याही दिशेकडे दिवाचं तोंड करत नसतात. माणूस मृत्यू पावल्यावर दक्षिणेकडे तोंड, बलिपिंड द्यायचा असेल तर दक्षिणेकडे तोंड. एरवी दीपावली एक असा सण आहे, कोणीकडेही दिव्याची तोंड करा, यमाला दीपदान. या दीपदानामध्ये काळ प्रसन्न झाला आणि मृथा नावाच्या बहिणीला म्हणला, ताई ह्या दीपदानाच्या पुण्याने एकच करील, तुझ्या घरातला केस पिकल्याशिवाय माणूस नेणार नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. या दिव्याच्या प्रकाशात काय शक्ती असती, एका पुराणात फार माहिती आली. पुन्हा कधी जरी योग आला कीर्तनात मुद्दाम श्लोक घेऊन तुम्हाला सांगत राहील. ही आपली सण आहेत, ही आपली उत्सव आहे, याच्या पाठीमागं फार शास्त्र आहे, नाविन्य आहे. इकडे लक्ष्मीने भगवंताला सोडलं, वामनांचं प्रकट झालं, परशुरामांचा अवतार, निक्षत्री पृथ्वी केली. सहस्रार्जुन नावाचा एक व्यक्ती बलाढ्यशाली होता, थोडा उन्मत्त झाला. परशुराम प्रगट झाले. परशुराम हे माता रेणुकीचे पुत्र होते. परशुराम हे जमदग्नीचे पुत्र होते. 5 लोक अत्यंत स्वामीजी रागीट होते. आपल्या संस्कृतीत 5 महाराज इतके रागीट होते, त्याच्यापैकी एक जमदग्नी होते. म्हणून जमदग्नी गोत्राच्या पोराला पोरगी देत नाहीत. ज्याचं गोत्र जमदग्नी आहे का त्याला शक्यतो देत नाहीत. हो, जमदग्नी गोत्राच्याला देत नाहीत मुली. हो, जावयाची कन्या रास शक्यतो नसावा. आता ज्याच्या कन्या राशीवाल्याचे झाले त्याचे असू द्या आता, पण बायडाट्यावर ज्याची कन्या राशी त्यानं पटकन खोडून टाका उद्याच. ज्याची कन्या राशी का त्यानं ती खोडून टाकायची आणि दुसरे घालायची तिथं रास. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे कन्या राशीचा कोप. फार विद्वान होते मगर महाराज. हो,
या महाराष्ट्राच्या मातीतला पौराणिक क्षेत्रातला बादशाह. तितकं पुराण पाठ असणारा या महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी जन्माला आलाच नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही. काही काही ना अहंकाराचे पदाचे गंडलं चिटकून घेतले असतील बाबा, तो भाग सोडून द्या. पण माधव महाराज मगरच होते. गाथा नवनीत बघा, भाराचं गणित त्याच्यात आहे. काय टोक येते, काय विद्वत्ता असेल ती, काय नावी. एकही शब्द कीर्तनात पुराव्याशिवाय बोलायचं नाही. त्याचं नाव कीर्तन. चांगली चांगली त्या काळातली विद्वान शंका त्यांना विचारित होते. पण आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगली माणसं गेल्यावर मग आठवतात आपल्याला. काल एका माऊलीचं वाक्य मी ऐकलं. ज्याने अनाथाच्या लेकरांना सांभाळलं त्या माऊलीनं. त्या माऊलीचं एक वाक्य मरणोत्तर लक्षात आलं. मला कर्नाटकमध्ये पुस्तकात माझा पाठ घेतला, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाच नाही. आपल्या महाराष्ट्रात मेल्यावर त्याला काही पण देतात, जिवंतपणी देत नाहीत. असो, रेणुकेचे पुत्र. काय जमदग्नीचा राग, माशाचा संसार पाहिला पत्नीनं. मुलाला सांगितले हिच्या पदरात पाणी येत नाही, टाक कापून. डोकंच उडवलं. यज्ञात डोकं दग्ध झालं. मुलगा प्रसन्न झाला. बाबा विचारलं जमदग्नीनं काय पाहिजे. माझी आई मला परत पाहिजे. डोकं लावलं एका स्त्रीचं. रेणुका पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. आज 51 पीठापैकी रेणुकेचे जेवढे पीठ आहेत तेवढे पीठ इथून वरीच येतं, खालचं शरीर नाही. 19 ठिकाणी मुक्काम झाला. शेवटचा मुक्काम तिथं झाला. तिथं रेणुकेचं अधिष्ठान झालं. अंत्यविधी तिथं झाला. रेणुकेनं सांगितलं बडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 आवाज देईल. 3 आवाज दीर्घ असतील. 3 आवाज संपेपर्यंत मागं बघायचं नाही. पहिला आवाज आला परशुराम. वेगाच सांगतोय अपभ्रंश नको, वेगाच सांगतोय. पुन्हा कधी योग आला तर बघू. परशुराम. आई हाक मारते मागं बघा. पाठीमागं बघितलं तर प्रेतातून फक्त डोकं चोरी आलतं. जगात जिथं जिथं रेणुकेचे अधिष्ठान आहे तिथं फक्त डोक्याचीच पूजा आहे, शरीराची नाही. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. बोल भवानी माता की. आदिशक्तीचा अधिष्ठान. त्या रेणुके मातेच्या पोटी परशुरामांचा जन्म. सर्वांना कथा भागण्यात येते. श्रीमन महा भागवते पुराणे परशुराम जन्म प्रसंगो कथा स्थित अध्याय. हरे नमः. 7वा अवतार भगवान प्रभू रामचंद्राचा. भांडक आणि शृंग नावाचे साधू यांच्या हाती एक पुत्र कामिष्ठ यज्ञ केला. राजाचा पुत्र दशरथ. दशरथाला 702 पत्न्या. एका लग्नाकरता दशरथ राजा गेले. त्या लग्नामध्ये लग्न लावलं आणि नवरीच्या सानिध्यात उभी असलेली एक सुंदर मुलगी राजा दशरथाला आवडली. ती आविद्या होती. तिचं नाव होतं कैकेयी. राजा दशरथाला 700 पत्न्या. त्याच्यानंतर साध्वी आणि सद्विद्या केली. साध्वी कौशल्या आणि सद्विद्या सुमित्रा आणि आविद्या कैकेयी. सुंदरपणाचा अभिमान मनी. इतकंच बघायचं आपल्याला. अति सुंदर आहे म्हणून केली. मी कधी सांगतो आपल्या देशात देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. बायको सुंदर दिसती किती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती. ती इतकी सुंदर आहे की घरात लाईट लावायचं काम नाही, इतकी सुंदर आहे. पण पपेश बापाला म्हणली पिठलं चपाती तुम्हीच करा आणि मला वाढा. काय करायचे अन्न. नदीचं पात्र किती मोठं आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे.
जमीन किती आहे त्याच्यापेक्षा उत्पन्न किती आहे. मंदिर किती मोठं आहे, मूर्ती कोणाची आहे सांग. झाड किती मोठं आहे, आंबे किती लागले ते सांग. कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही आपल्याकडे. माळी किती गळ्यात घातल्यास त्याच्यापेक्षा आचरण किती चांगलं आहे ते सांग. माळी तर नाटकातली माणसं पण घालतात. मी एके दिवशी बोलून गेलो तुम्हाला, जो नाटकात महाराज होता तेच कोंबडीच्या अंड्याची ऍडव्हर्टाईज करतो इकडे येऊन. नाटकात त्यानं महाराजाचं पार्ट घेतलंय आणि त्यानंच कोंबड्याच्या अंडीची ऍडव्हर्टाईज करावं. हे नाटक असते, परमार्थात नाटक जमत नाही. कधी कधी नाटकात बी नाटक जमत नाही. एके दिवशी बोलून गेलो, आमच्या इथला एक माणूस नाटकात मारुती झाला. स्वामीजी त्यानं नाटकात मारुतीचं पार्ट घेतलं. दिसा 113 किलो वजन होतं. बायकोची लाल साडी फाडी, अर्ध्या फाडीची लंगोटी, साडीची लंगोटी आणि अर्ध्या साडीची शेपूट. काय अण्णा नाटक रंगलं. नाटक रंगात आलं, पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा मला दुसरा मुलगा झाला, आईचं शिजर झालं, नाशिकला नेले 50,000 पाहिजे. घेतली मारुतीची शेपूट उपसून, मारुत्या दवाखान्यात नाशिकला 50,000 घेऊन. अहो नाटकात नाटक जमत नाही डॉक्टर साहेब नाना, तर परमार्थात नाटक जमन का. परमार्थात ज्यानं नाटक केलं त्याच्यात लावण्याच हाणतंय. हिला नाही नाटक जमत. कारण का जमत नाही, त्यानं प्रत्येकाजवळ 2 माणसं ठेवलेत. नाटकी असो कोणी असो. चित्रंगुप्ता भय व्याप्तेना कर्तव्याति भय अनिष्ट कर्मो नष्ट कर्म भय जायन्ते. चित्रं गुप्तं भय जायन्ते, चित्रं गुप्तं भय जायन्ते, चित्रं गुप्तं भय जायन्ते. चित्र आणि गुप्त त्यानं बिनपगारीची माणसं ठेवलेत. अंधारात होते उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तू उजेडात कर, अंधारात कर, कुठेही कर. हे लिहाल बसले. हा मुद्दा आठवला. माणसाने दिवसा असं काम करावा, माणसाने दिवसभर असं काम करावा, ते काम केल्याच्या नंतर संध्याकाळी नाना आनंदानं झोप लागावा. असे काम करायचे. माणसानं रात्री असे काम करायचे, असे काम करायचे की दिवसा कोणाच्या पुढे गेलं की तोंड लपवायचं काम नाही पडलं पाहिजे. दिवसा असे बेकार काम करायला येशी लावली चौकून तरी झोप येईन. रातच्या इतके बेकार काम करायला की कोणाला तोंड दाखव वाटन. तपासायला मालक आहे. चित्रगुप्ताला जर नाही तुम्ही भ्यालात तर ते कना कना ते विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही आज मी दृष्टीने पाहिला. विठ्ठलच विठ्ठल सर्वत्र व्यापत आहे. तो देव यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले, प्रगट झाले. पूर्ण पिंडाचे माझे मारुतीराय. पवन असोत हनुमान महाराज की. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे पुत्र. चैत्र महिना आहे, त्या मासातली 9वी आहे. दुपारचा दिवस आहे. सूर्य माध्यानी आहे. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला. राम जन्म लाग सखे राम जन्मला. हो राम जन्म लाग टाळी टाळी हातावरी करा. राम जन्म लाग सखे राम जन्मला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला. हो राम टाळी टाळी सखे राम जन्मला. हो राम जन्म लाग सखे राम जन्मला. राम जन्म लाग सखे राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामप्रभूच्या जीवनात अनिष्ट ठरली काही.
खूप विस्तारपूर्वक जन्मप्रसंग आहे. कैकेयी इतक्या नालायक स्त्रीची कन्या होती. आईनं आपल्या मुलीला चांगले संस्कार लावायचे. याच्या अलीकडचं वाक्य सांगतो, आईनं चांगलं वागायचं म्हणजे मुलगी चांगलं वागत असती. वडील जे जे करीती आपल्या राज्यामध्ये या 18 संत जन्माला आली नसती, प्रांतीय संत सद्गुरू जनार्दन स्वामी जन्माला आली नसती, तर सज्जनांनो आपण माणसं राहिलो नसतो. सद्गुरू काशीनाथ बाबा नसती, काय संत आहे ते प्रांतीय संत. या लोकांची कृपा आहे आपल्याकडे, म्हणून आपण या महात्म्यांची कृपा आहे, या स्वामीजींची कृपा आहे म्हणून आपण माणसं आहेत राजवत. काय ताकद आहे. अश्वपती नावाच्या राजाची पत्नी होती एक. अश्वपती राजा जेवायला बसला, त्याच्या ताटात एक मुंगी आली. मुंगीनं भाताचा कण उचलला आणि बाजूला गेली. समोरून एक मुंगी भेटली.